MS संस्कृतला ज्या वेळेला मी दर्शनशास्त्र अभ्यासत होतो त्यामध्ये पतंजलीची ओळख झाली. ते एक स्वतः डॉक्टर होते, मानसोपचार तज्ञ होते आणि त्याचबरोबर व्याकरणाचार्य सुद्धा होते. तर त्यांनी एक असं मांडलेलं आहे की एखादा आजार बरा होत नसेल तर त्यावेळेला तुम्ही मनाकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी ध्यानाचा प्रयोग सांगितला. आणि त्या ध्यानासाठी आपल्या मुळाक्षर जे आहे त्यातलं कुठचंही अक्षर घेऊन किंवा एखादं नाम घेऊन श्वासाबरोबर त्याचा अभ्यास करायला सांगितला. आता ही गोष्ट मला म्हणजे लहानपणापासून ज्या परंपरेमध्ये मी वाढलो. गाडगेबाबा ज्या ठिकाणी पंढरपूरला त्यांचं अंधश्रद्धा निर्मूलनाचं काम करायचे ते त्या नामानंद आश्रमामध्ये मठ येत होते, ते लिंगायत मठ, आणि तिथे त्यांचं खूप चालायचं. तर तिथे पण बऱ्याच वेळेला ते ऐकलं होतं नामस्मरणाचं. आणि मला त्यावेळेला प्रश्न पडला जेव्हा अभ्यासत असताना हे काय आहे नेमकं. तर एक लहानपणीचा अनुभव सांगावा असं वाटतं. त्याच्या मागचं मला विज्ञान असून कळलं. मी लगेच आठवतं माझं लहानपणी ज्या वेळेला तिसरीला असताना माझ्या स्वतःच्या मस्तीमुळे गरम पाण्याने प्यायचं लोकांनी आशा सुटली गेल्या. डॉक्टरांनी सगळे म्हणजे म्हणाले की वडिलांना आई वडिलांना धीर दिला की नाही आपण बघतो काय आहे आणि डोळं पाण्याच्या हातात सांगणार नाही. वेळेवर पडल्या पडल्या मी जेव्हा औषधं घेऊन मला त्रास जाणवायचा, सणसणायचं वगैरे, विठ्ठल विठ्ठल म्हणायचो आणि माझा मी त्यामध्ये रंगून जायचो स्वतःला. 2 महिन्यानंतर त्याला मी बरा झालो. आता याच्या मागे काय विज्ञान असेल मला सांगितलं.